बोगस बियाण्याचा फटका, शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी. संग्रामपूर पंचगंगा सीड्स कंपनीकडून खरेदी केलेल्या कांद्याच्या बियाण्याची उगवण न झाल्याने संग्रामपूर, निवाणा, चांगेफळ, पर्शी परिसरातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली. मागील 20 दिवसांपूर्वी पेरणी करण्यात आली, परंतु उगवण न झाल्याची गंभीर स्थिती पाहता शेतकऱ्यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. कंपनीचे प्रतिनिधी प्रतीक हराळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्याकडून निर्णय होईल असे सांगितले. मात्र 10 दिवस उलटूनही पुढील कारवाई न झाल्याने असंतोष वाढला आहे. उशिरा पेरणीमुळे शेत तयार करणे व पूर्ण पेरणी करणे आता कठीण झाले असून संपूर्ण हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगा सीड्स कंपनीकडून एकरी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून कडक कारवाई, पारदर्शक तपास आणि त्वरित न्याय मागितला असून अभयसिंह मारोडे यांनी कृषी अधिकाऱ्यासोबत चर्चा करत प्रकरण गांभीर्याने हाताळण्याची विनंती केली. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर. संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ खुर्द या गावामध्ये आपण आलेला कांदा उत्पादक शेतकरी आहेत आपल्यासोबत. आपण त्याची चर्चा करणार. त्यांनी पंचगंगा कंपनीचे बी पेरले असताना त्यांचं बी हे 5% निघालेलं आहे. आपण शेतकरी आहे, यांचे बोलणारा. काय सांगताल तुमचं? आम्ही आमच्या निवाणा गावचे 15-20 शेतकरी आम्ही सगळं जुटीनं काम करत असतो आणि आम्ही कांदा पेरायचा सगळ्यांना विचार केला होता. तर आम्ही पंचगंगा सरदार कंपनीचं पंचगंगा बी हे आणायचं ठरवलं आणि आम्ही 15-20 जणांना असं 50-60 किलो बी सगळं एकत्र 3-4 दुकानातून आम्ही खरेदी केलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते 10 तारखेला, त्या मागच्या 10 तारखेला आम्ही ते सर्वांनी पेरलं. त्याच्यानंतर त्याच्यावर 15-20 दिवस झाले. आम्ही 2-3 पाण्याच्या पाळ्या दिल्या, पण अजूनही कांद्याचा बी 10% वर एकही बी निघालेलं नाही आहे. तर त्यामुळे सगळं आज ते 15-20 शेतकरी सगळे म्हणजे असे आक्रोश करून आहेत की बा असं एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं की ते असं सहन करू शकून नाही राहिले. कंपनीला कळवलं नाही काय? हो, आम्ही कंपनीला कळवलं आहे आणि कंपनीचे प्रतिनिधी सध्या आपल्या वावरात, आपल्या पुऱ्या प्लॉटमध्ये ते पाणी करून गेलेले आहेत आणि ते सध्या पाणी करून गेलेले आहेत आणि ते म्हणतात आम्ही आमच्या पुढच्या टीमला कळून सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. त्यांच्या वरिष्ठावर त्यांनी कॉलद्वारे चर्चा केली नाही काय? हो, त्यांनी सध्या आमच्या शेतातून वरिष्ठांना फोन केला होता आणि ते म्हणत आम्ही आमची टीम येईल, त्याच्यानंतर पाहणी करेल, तुमचं कांद्याचं बी निघलेलं आहे नाही निघलेलं त्याच्यावर आम्ही ठरवू काय करायचं आहे. तर आता ते केव्हा येणार आहे आणि तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे का त्यांच्याकडून? हा, पूर्णपूर्ण मदतीची अपेक्षा आहे, कारण की आम्ही खूप महागाचं कांद्याचं बी आणलेलं आहे आणि तसेच तर शेतकऱ्याची खूप पिळवणूक होऊन राहिली, तुम्ही पाहतच आहे. पण याच्यातही अशातही निसर्ग खूप आपल्याला हे करून राहिला आणि त्यात मदतीची अपेक्षा पूर्णपूर्ण आहे. आतापर्यंत या एकरामागे किती खर्च आलेला आहे कांदा पेरण्याला? एकरा म्हणजे सध्या जर आपण रोटर, त्याच्यानंतर डबल रोटर, बी, खताची थैली सगळं जर पकडला तर 20-25 हजार रुपये खर्च आपल्याला सध्या आलेला आहे. चांगेफळ खुर्दचे शेतकरी, आपण त्यांच्याशी चर्चा केली. कांदा उत्पादन शेतकरी आहेत आणि त्यांचं पंचगंगा कंपनीचं बी पेरलं असताना त्यांचं 5% बी निघालेलं आहे. हे तर आपण बघू शकता, सर्व शेतकरी आहेत आणि त्यांचा रोष हा कंपनीवर आहे. कारण की कंपनीने मागच्या वर्षी त्यांना चांगला भाव आणि बी चांगलं असल्यामुळे यंदा बी त्यांनी त्या पंचगंगा कंपनीवर विश्वास ठेवला होता. त्यांनी यंदा तेच बी पुन्हा आणून आपल्या शेतामध्ये पेरलं असताना त्यांचं 5% हे बी निघालेलं आहे. त्यांची निराशा झालेली आहे. म्हणून हे मोठे शेतकरी बंदा रोज त्यांच्या मनामध्ये आहे. कारण की गेल्या वर्षी कांद्याला 2000 रुपये भाव हा लवकर कांदा निघल्यामुळे मिळाला होता. यावर्षी हा शेतकरी अक्षरशः 15 दिवसाने तुटलेला आहे आणि 15 दिवसाची हे आपण बघू शकता की शेतकऱ्यांना किती एक दिवस महत्त्वाचा असतो. युवा क्रांतीसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर, निवाणा.